माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला माझा जय महाराष्ट्र. एक 4 दिवसापासून जे या सोशल मीडियाला जो प्रकार बघतोय की मराठी माणसाला पण माहिती आहे, सगळे लोक बघतायत. काही लोक या महाराष्ट्रामध्ये येऊन पैसे कमवून पोट पाण्यासाठी राहिले, त्यातून काही बोलायला चालू केले त्यांनी. आता प्रकार तो कोण दुबे, तो दुबे असा बोलला की हमारे रोटे पे जी रहा हूं, तुम जी रहे हो, हमारे पास टाटा है, हमारे पास बिरला है, हमारे पास तो दुसरं एक नाव घेतलं त्याचं ते आपल्याला माहिती नाही. पण त्यालाही बोलायला कोणी लावलं आणि हा एवढा कसा बोलला? तो कोण आहे? आज तो भाजपचा खासदार. तो मला वाटतं की तो जनते जेव्हा निवडून आलेला नाही, त्याला जनतेचं वोटही नाही मिळालेलं. ही चोर आहे, ती चोर. या चोरांना कुणाचा आशीर्वाद आहे हे आम्हाला माहिती आहे आणि ही जनतेलाही माहिती आहे की हे कशी निवडून आलेले आहेत. अशा निवडून येणाऱ्या माणसांना हे सुचणार आहे. काय बोलतो तो? हमारे रोटे पे महाराष्ट्र जी रहा है. तो कोण आहे? अरे नालायका, तो एवढ्या दिवस तू महाराष्ट्रामध्ये आला, तुझी लोक आले, तुझ्याकडे एवढं सगळं असताना का त्या गोरगरिबाला महाराष्ट्रात पाठवलं? का त्या लोकांना पोट भरल्या इकडे पाठवलं? मग तिकडे ठेवायचे ना त्यांना. त्यांची पोट भरण्यापेक्षा पहिले तुमची पोट तुम्ही भरले आणि आता त्या गोरगरिबावर तुम्ही बोलताय. अरे सगळे मिळून जुळून सगळेजण आम्ही चालतोय, खातोय, पितोय, बसतोय, उठतोय. त्याच्यात सुद्धा अरे तुमच्या असल्या बोलण्यानं आसाममध्ये ही बिहारी जिवंत जाळले. तुझ्या राज्यामध्ये मी स्वतः आलेलोय. तुमचं काय उत्पन्न आहे, तुमचं काय इन्कम आहे, तू कसा खातो, काय खातो हे मला माहिती आहे. नालाय का काय बोलतो तो महाराष्ट्रीयन लोकांना? मराठी माणसाची तू इज्जत करत नाहीस, महाराष्ट्राची इज्जत करत नाहीस, म्हणजे तू किती नालायक आहेस? तुझ्यावरती जे डोक्यावर ज्याचा हात आहे ना, पहिली गोष्ट ती नालायक आहेत. त्याच्यामुळं नालायक भरती केलेली आहेत. ज्याला काय माहिती नाही, ज्याला महाराष्ट्राची आणि आमच्या शिवाजी राजाचं नाव घेतो. काय माहितीये तुला शिवाजी राजाबद्दल? काय माहिती आहे शाहू महाराजाबद्दल? कशाला बोलतो, कशाला नाव घेतो त्याची? हा, आणि तू सांगतो का तुला 10 वेळा जर बोललं तर तुझा हा नालायकपणा परत तुला मीडियाने विचारला तरी तुझा तोच स्वभाव ठेवला आहे. तुला वाटत असेल ना तुम्ही इधर आके बताव, चल तुझं पण राज्य सोड, आमचं पण सोडतो, तू गुजरात मध्ये ये आणि तुला मराठी माणसाची काय ताकद आहे तुला दिसेल. आणि ह्या मराठी माणसाची झूट एक बघितली, कालचा मोर्चा बघितला ह्या मीरा रोडचा, तिथून ह्यांचा भडका उसळलाय. तुला जी बोलायला जिने शिकवलं ना, तू त्यांच्या जीवावर बोलतोय, तुझ्या मनाचं बोलत नाहीस. तू किती हुशार आहे, किती शान आहे, तुझी मुंबईमध्ये काय प्रॉपर्टी आहे हे सगळं माहिती पडलंय. पण ती प्रॉपर्टी कुठं आहे अजून नक्की माहीत झालेली नाही. ती कुठे त्याचा तपास करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुला बोलल.